नमस्कार मित्रांनो. आजच्या जगात माणसाची ओळख कशावर ठरते? पैसा, पद, ताकद की बाह्य दिखावा? तर आज संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला सांगतो की माणसाची खरी ओळख नेमकी कशात आहे. तर चला तर बघूया हा अभंग आणि त्याचा अर्थ पण पाहू. तर कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी, हो का नर अथवा नारी, रांडतये नावे खरी, नाही हाती दान शूर पक्षाचे काकन, वाळीले संती केली बोडोनी फजिती, तुका मने ताळा नाही त्याची अवकळा. तर संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, ज्याच्या गळ्यात ज्याच्या हृदयात कृष्णनाम आहे त्याची वाणी कधी अशुभ होत नाही, त्याचे शब्द कुणालाही दुखवत नाहीत आणि त्याच्या तोंडून नकारात्मकता बाहेर येत नाही. आज आपण पाहतो बोलणं खूप आहे पण शब्दात कटुता आहे. तुकाराम महाराज सांगतात, नाम जिथे असतं तिथे वाणी पवित्र असतं. तर यामध्ये पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात की हो का नर अथवा नारी, तो पुरुष असो वा स्त्री, त्याची जात रूप पद महत्त्वाचं नाही. रांडतया नावे खरी, ज्याचं नाव देवाच्या नावात रंगलं आहे तोच खरा माणूस आहे. आज समाजात लेबल लावतो पण संत विचारतात, तुझ्या ओठावर कोणते नाव आहे? तुझ्या मनात कोण आहे? नाही हाती दान शूर पक्षाचे काकण. हाताचं दानाचं प्रदर्शन, बाजूला शूरपणाची मिरवणूक, पण हे सगळं बाह्य आहे. आज अनेक जण दान करतात पण अहंकारासाठी, शौर्य दाखवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी. तुकाराम महाराज सांगतात, नामाशिवाय हे सगळं पोकळ आहे. वाळीयेले संती केली बोडोनी फजिती. खरे संत, खरे नामधारी त्यांची परीक्षा घेतली जाते. अपमान, उपेक्षा, फजिती, पण तरीही त्यांनी नाम सोडलं नाही. आज जर तुझ्या भक्तीची परीक्षा होत असेल तर तू समज, तू योग्य मार्गावर आहेस. संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, तुका मने ताळा नाही त्याची अवकळा. ज्याचं जीवन नामाच्या ताळावर चालतं त्याला कधीही अवकळा येत नाही. संकटात धैर्य, दुःखात शांती आणि अपयशात यश निर्माण करण्याची शक्ती हे सगळं नाम देतं. आजच ठरवा, बाह्य दिखावा नाही, फक्त मनापासून नाम. कारण नामाने वाणी शुद्ध होते, नामाने जीवन पवित्र होते आणि नामानेच माणूस मोठा होतो. तर हा अभंग तुमच्या हृदयाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भक्तिप्रेरणेसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी.